ताकातलं पिठलं? आता हे काय नवीन? चला सांगते, पण त्याआधी क्रांतीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ताकातलं पिठलं. याची काय कहाणी आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी साहित्य पाहू. हे बघा, दही, बेसन पीठ, घरातला थोडा काळा मसाला, जिरे, हळद, मसाला म्हणजे लाल मसाला, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडासा लसूण घेतलेलं आहे. आता काय करायचं, या दह्यामध्ये आपल्याला हे दही जे आहे ना त्यामध्ये थोडं पाणी घालायचं. म्हणजे ताकातलं पिठलं म्हणतो ना, तसं आपल्याला यासाठी ताक पाहिजे, पण ताक नाही आहे म्हणून दही घेतलं आणि दह्यामध्ये पाणी घातलं. कारण दही जरा आंबट होतं आणि ताक तर आंबट असतंच आपल्याला माहिती आहे, पण दही आंबट नसतं. पण मी एक दिवस एक्स्ट्रा ठेवलं त्यामुळे ते आंबट झालं. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं आता हे दह्यामध्ये आपल्याला आहे ना अजून थोडंसं दही ॲड करून हे जे बेसन आहे ना तर ते आपल्या यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी जसं दाखवत आहे व्हिडिओमध्ये अगदी त्याचप्रमाणे हे आपल्याला बेसन जे आहे तर ते फेटून घ्यायचं आहे. अगदी यामध्ये आपल्याला गाठी ठेवायच्या नाही आहेत, कारण आपण ताकातलं पिठलं बनवतोय, गाठीचं पिठलं नाही बरं का. त्यामुळं छान असं हे फेटून फेटून घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवर साधं पिठलं देखील अवेलेबल आहे, पाणी घालून केलेलं. आता हे बघा, छान असं बेसन मी यामध्ये अजून बेसन मी यामध्ये ॲड केलं. सगळं बेसन बसणार आहे, काळजी करायची गरज नाही. हे बघा, मी संपूर्ण बेसन जे आहे, अगदी थोडंसं बेसन राहिलेलं आहे ते देखील घालणार होते, पण परत म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आपण दोघंच आहेत, तिघंच आहेत, कशाला एवढं ॲड करायचं आहे. 3 जणांसाठी परफेक्ट हे बेसन आहे. आपण ना 1 फुलपात्र बेसन घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला पाणी घालायला सोपं जाईल. पाणी घालायला सोपं जाईल. आता हे बघा, आपल्याला फोडणी द्यायची, तर मग त्यासाठी कढई ठेवायची गॅसवर. पिठलं म्हणजे एकदम अशी पारंपरिक चव आहे. या पिठलंची कहाणी ऐकायची ना, तर काय झालं माहिती आहे का, एकदा मी आमच्या घरी असंच पिठलं बनवलं होतं. तर आजोबांना माहीत नव्हतं की पिठलं नक्की मी कसं बनवलं आहे, पण ते बोलता बोलता ते बोलून गेले की पिठल्याला अजिबातच आंबट चव नाही आहे. मग तेव्हा त्यावेळी मला समजलं होतं की ताकातही पिठलं बनवतात, आणि म्हणून मग मी ही रेसिपी शोधून तुमच्यासोबत अपलोड करायचं ठरवलं. मला आता खरं कमेंट करून सर्वांनी सांगायचं की कोणाकोणाला माहीत होतं ताकातही पिठलं बनवतात. चला आता फोडणी देऊयात. तेल टाकायचं, तेलामध्ये मोहरी घालायची आणि जिरे घालायचे. तुम्हाला तर माहीतच आहे, जिरे मोहरीची फोडणी म्हणलं की मोहरी अगोदर आली, आणि मोहरी तडतडली की जिरे घालायचं, मग लसण घालायचं आणि लसण छान ब्राऊन रंगावर परतायचा, आणि मग त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालायची, अगदी बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची, किंवा तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा देखील घालू शकता. लसण, हिरवी मिरची, अद्रकवाला ठेचा देखील तुम्ही घालू शकता, किंवा घरी बनवूनही ठेचा तो घालू शकता. आता यामध्ये घालायचा कांदा, आणि कांद्याबरोबर थोडी कोथिंबीर देखील घालायची, आणि कांदा आणि कोथिंबीर हलकासा ब्राऊन रंग, हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याला हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे. आत्ता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ. मसाले जास्त नाही आहेत बरं का, फक्त 2 मसाले आहेत. ते काय, थोडीशी हळद, घरगुती लाल मिरची पावडर आणि अगदी थोडासा घरातला काळा मसाला चवीपुरता हो. आणि आता हे छान असं परतवून घ्यायचं, एकजीव करायचं मसाल्यांमध्ये. आणि तुम्हाला मी म्हटलं ना, हे बघा, ह्या फुलपात्राने आपण 1 फुलपात्र हे घेतलं होतं, बेसन घेतलं होतं, आणि याच फुलपात्राने 1 फुलपात्र आपण इथे ताक देखील घेतलं होतं, दही घेतलं होतं. आणि हे बघा, आता हे मिश्रण जे आहे ना, तर एकजीव केलेलं आपण फेटून घेतलेलं, तर ते यामध्ये घालायचं आणि ते आपल्याला या मसाल्यामध्ये एकजीव करायचं आहे. पाहू शकता छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे. पण आता यामध्ये आधी पाणी घालून घेऊया. तर ह्या भांड्याने आपण 1 भांडं ताक घेतलेलं आहे. आता 2 भांडे यानं आपल्याला पाणी घ्यायचं आहे, कारण 1 वाटी बेसन पिठाला 3 वाटी पाणी लागतं, पण 1 वाटी ताक असल्यामुळं आपण 2च वाट्या घालणार आहोत. मी थोडंसं एक्स्ट्रा घालते, कारण एक्स्ट्रा असलं तरी चालून जातं, पण कमी नाही घालायचं. कमी घातलं तर खूप दाटसर हे बेसन जे आहे ते खूप दाटसर होतं, आणि आपल्याला दाटसर पिठलं नको. आणि आता बघा, हे छान असं एकजीव करून घ्यायचं, आणि याच्या गाठी वगैरे ज्या आहेत तर त्या छान अशा फोडून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे बघा, आता 5 मिनिटं ठेवून मी छान मीडियम गॅसवर ठेवलं, आणि छान असं हे हे जे होऊ दिलं, म्हणजे काय म्हणतात त्याला,
शिजू दिलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये आपण ताक घातलेलं आहे, त्यामुळे याला उकळी येऊ द्यायची नाही आहे. कारण उकळी जर आली तर आपलं दही जे आहे ते दही फाटू शकतं आणि ते जर फाटलं तर आपलं बेसन जे आहे तर ते बेचव होईल. त्यामुळं हे ना थोडं हे करायचं, म्हणजे मीडियम गॅसवर सतत ढवळत राहायचं, जेणेकरून ह्याला हे नाही होणार, उकळी नाही येणार. आणि आता यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. चवीनुसार मीठ देखील घालायचं आणि मग बघा किती अप्रतिम आपलं बेसन जे आहे तर ते तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती छान आपलं बेसन दिसत आहे. आता ह्याला आपण हलकीशी उकळी येऊन देऊ. तर हे बघा आता असं असं चटचट चटचट चट चटचट चटचट व्हायला लागले म्हणजे आपलं बेसन रेडी आहे. बघा किती अप्रतिम दिसतंय ना. आणि हे बघा ह्याचं घट्ट म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे तर ती मी अगदी मेंटेन ठेवली आहे. घट्टही नको आणि खूप जास्त पाण्यासारखी पातळही नको, कारण मला तर पाण्यासारखी पातळ अजिबात आवडत नाही, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही आवडत. चला, तयार आहे आपलं ताकातलं पिठलं. कोणाकोणाला आवडतंय नक्की कमेंट करून सांगा. कोणाकोणाला आजची ही पिठलाची रेसिपी आवडली त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. हे बघा आता घेऊयात हे पिठलं खायला. तर कसं झालं आहे पिठलं, आय होप तुम्हाला पिठलं आवडलं असेल. चला, बाय बाय. भेटूया तशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत उद्या. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.